मला दे बरं, मला दे, मी लावून बघतो माझ्या मोबाईलवरनं. बघू नंबर. अहो याच्यात दिसत नाही नीट. हा, संजय पाटील. एक मिनिट, काय झालं? फोन का कट केला? अहो यो संजय पाटील म्हणून सेव आहे नंबर माझ्या मोबाईलमध्ये. नाही, कोण आहे संजय पाटील? कुणाचा नंबर आहे हो? अरे शशांकरावांचा मित्र आहे संजय पाटील, मी ओळखतो त्याला. त्यो नाही असलं काही करणार. आता हे शशांकराव कोण? आमचं जावई आहे ती. हा, म्हणजे जी किडनॅप झाली ना पोरगी, तिचाच नवरा आहे. हा. मग तुमच्या घरामध्येच गडबड आहे. म्हणजे ते शशांकराव तेच काहीतरी गडबड करतात बहुतेक. आई अण्णा, मला तुम्ही या नंबरविषयी बोलाय का नाही मग अशी? आता हिच्या मोबाईलवरती आला होता, मला काही ठाव असणार आहेत. याच्यावरती नाव येत नाही ना. हो, पण अण्णा तुम्ही आधी नंबर चेक काय पाहिजे होता ना? अरे पण मला ठाव असतं तर मी बघितलं नसतं का लगे. नाव दिसत नाही अरे ना. एवढा मोठा गोंधळ झाला, तुम्ही नंबर आला तुमच्या घरातल्या सगळ्यांनाच पोलीस स्टेशनमध्ये यायची हौस आहे का? नाही, सगळे एकापेक्षा एक महानच भरलेत म्हणून विचार. आई अण्णा, तुम्ही बाहेर बसा, मी बोलतो साहेबांची. जाय. पर्सनल होऊ नका. हे प्रकरण माझ्याशी जोडायची काही बी गरज नाहीये. गरज आहे ना. गरज कशी नाही? माणूस स्वतःची लायकी विसरला ना की हे असं होतं. नोकरांनी मालक व्हायची स्वप्न बघायची नसतात. हा, तुमचं जावई तो पण असंच श्रीमंत व्हायची स्वप्न बघत असणार, म्हणून हे असं झालं. माणूस स्वतःची लायकी विसरला ना की असं तोंडावर पडतो. तसं बघायला गेलं तर तुमची पण तीच लायकी आहे. ते नाही, मला काय म्हणायचं होतं, तुम्ही बी नोकर, मी बी नोकर. मीच माझ्या साहेबांचा नोकर आहे, तुम्ही या वर्दीचे नोकर आहात, होय की नाही? हां, फरक फक्त एवढा आहे की तुमच्याकडे ही वर्दीची पॉवर आहे आणि माझ्याकडं प्रामाणिकपणाची पॉवर आहे. हे आले तर तुम्ही यो प्रामाणिकपणा विकून बी खात्यासा, पण माझ्यासारखा नोकर यो प्रामाणिकपणासाठी जीव बी द्यायला तयार असतोय. ए शुभंकर, तोंड सांभाळून बोलायचा. तुला काही भ्रष्टाधिकारी वाटलो का मी? हो साहेब, मी हे बोलायलाच नाही, ते तुमचं तुम्हाला ठाऊक, मला नाही ठाऊक बाबा. कसं आहे साहेब, या वर्दीतली काही लोक प्रामाणिकपणा विकून लय श्रीमंत झालेत असं म्हणतात लोक. काय आहे, या वर्दीतना लय स्वाभिमान असतो, तोच स्वाभिमान विकून खात्यात असली लोक. तसं बघायला गेलं तर ही वर्दी की नाही लय अनमोल आहे, पण काही भ्रष्ट अधिकारी ना त्याची किंमत कवडीमोल करतात. धन्यवाद साहेब या मदतीसाठी. पुढच्या वेळी येताना 10 वेळा विचार केला जाईल.